मनाली ट्रिप म्हणजे 15 ते 20 हजाराचा खर्च असं सगळ्यांनाच वाटतं, पण आम्ही 5 मित्रांनी फक्त 6,000 मध्ये स्नो, 3 स्टार हॉटेल, प्रायव्हेट कॅब आणि फुल साईट सीइंग हे सगळं केलं आहे. ते कसं? हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आमची पुणे टू मनाली फुल बजेट ट्रिप, जी आम्ही 5 मित्रांनी एकदम प्लॅनिंग करून केली. सो आमचं एम एकच होतं, कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त एक्सपिरियन्स. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे बुकिंग करून पैसे आणि वेळ वाया घालवायचा नव्हता, म्हणून आम्ही एक 5 जणांचं पॅकेज एका ट्रॅव्हल एजन्सीकडून बुक केलं होतं. सो त्या ट्रॅव्हल एजन्सीचे डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट नंबर मी लास्टला तुम्हाला देणारच आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. आम्ही पुण्याहून फ्लाईटने दिल्लीला पोहोचलो, तुम्ही ट्रेनने पण येऊ शकता. हे बजेट आणि टाईम दोन्हीवर डिपेंड करतं. दिल्लीमध्ये सकाळी पोहोचल्यावर आम्ही सरोजिनी मार्केट एक्सप्लोर केलं, त्यानंतर स्ट्रीट फूड तिथलं ट्राय केलं आणि 2-3 छोटे टुरिस्ट प्लेस पण बघितले. संध्याकाळी साधारण 6:30 वाजता ISBT काश्मीरी गेटवरून आमची सेमी स्लीपर बस होती. सो बस एकदम कम्फर्टेबल होती, क्लीन होती आणि नाईट जर्नीसाठी ही परफेक्ट होती. रात्री प्रवास करून आम्ही सकाळी 9 वाजता मनालीमध्ये पोहोचलो. सो तुम्हाला मी पॅकेजेसमधला डिफरन्स समजून सांगतो. एक पॅकेज होतं 5,500चं आणि एक पॅकेज होतं 6,000चं. 5,500मध्ये नॉर्मल सिटिंग लक्झरी बस होती आणि 6,000मध्ये सेमी स्लीपर लक्झरी बस होती. सो आम्ही 6,000चं पॅकेज घेतलं कारण नाईट जर्नीसाठी ते एकदम परफेक्ट वाटलं. सो आता आला सगळ्यात इम्पॉर्टंट भाग, 6,000मध्ये नेमकं काय काय मिळतं. सो या पॅकेजमध्ये इन्क्लुझिव्ह होतं दिल्ली टू मनाली आणि मनाली टू रिटर्न दिल्ली सेमी स्लीपर बस, 3 दिवस ब्रेकफास्ट, 3 दिवस डिनर, 2 नाईट स्टे मनाली हॉटेलमध्ये होते, 1 नाईट स्टे होता रिव्हरसाईड कॅम्प कसोलला, त्यानंतर कंप्लीट मनाली, कुल्लू, मणिकरण आणि कसोल साईट सीइंग, त्यानंतर प्रायव्हेट कॅब 5 जणांसाठी आणि लोकल गाईड प्लस ड्रायव्हर पण होता. सो हे सगळं वेगळं बुक करायची काहीच गरज पडली नाही. सो आमचं जे हॉटेल होतं ते होतं हॉटेल जोगनी हाईट्स मनाली. प्रॉपर 3 स्टार टाईप हॉटेल होतं. क्लीन रूम्स, स्पेशियस रूम्स होत्या. स्टाफ पण पूर्णपणे हेल्पफुल होता. ब्रेकफास्टमध्ये 5 ते 6 ऑप्शन्स होते, डिनरमध्ये पण 2 ते 3 ऑप्शन होते. बजेट ट्रिप असूनही कोणताही कॉम्प्रोमाइज केलेला नव्हता हॉटेलमध्ये. आणि जे हॉटेल होतं ते जोगनी वॉटरफॉलपासून 1 किलोमीटर अंतरावरती होतं. सो डे 1 मनाली लोकल साईट सीइंगला पहिल्या दिवशी आम्ही कव्हर केलं हिडिंबा देवी टेम्पल, तिप्तन मॉनेस्ट्री, क्लब हाऊस, वन विहार, ओल्ड मनाली आणि नंतर लास्टला एक्सप्लोअर केलं मॉल रोड. संध्याकाळी शॉपिंग वगैरे करून आम्ही रात्री हॉटेलमध्ये डिनरला गेलो होतो. डे 2ला आम्हाला मस्त स्नो बघायला जायचं होतं. सो दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो आणि आमचा रूट होता मनाली टू सोलांग व्हॅली आणि अटल टनल. अटल टनल की जो 9 किलोमीटर लांब आहे आणि 10,000 फूटवरती बांधलेला आहे. सो वर्ल्ड्स हायेस्ट टनल. सो आम्ही तो एक्सप्लोर केला आणि आम्ही रोहतांगच्या रूटने न जाता अटल टनल साईडने गेलो. त्यानंतर सोलांग व्हॅलीच्या पुढे आम्ही कोकसर करत ग्रामफूला गेलो, कारण स्नो बघण्यासाठी आम्हाला डायरेक्टली ग्रामफूला जावं लागलं. कोकसर ते ग्रामफू अंदाजे 17 ते 18 किलोमीटर असेल. सो तिथे प्रॉपर स्नो एक्सपिरियन्स मिळाला आम्हाला. सो मस्त ग्रामफूमध्ये आम्ही स्नो एन्जॉय करून रिटर्न येताना आम्ही सोलांग व्हॅलीमध्ये झिप लायनिंग केली. झिप लायनिंगची कॉस्ट 500 रुपये पर पर्सन होती. सो बजेटमध्ये ही बेस्ट ॲक्टिव्हिटी होती. सो 3rd डे होता कुल्लूला आम्ही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज करायला जायला. सो हॉटेल चेकआउट करून आम्ही कुल्लूला निघालो. पहिली ॲक्टिव्हिटी होती पॅराग्लायडिंग. त्याची कॉस्ट होती 3,000 पर पर्सन आणि व्हिडिओचे 500 रुपये पर पर्सन एक्स्ट्रा होते. सो फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता, एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता. आणि आम्ही जिथे कुल्लूला पॅराग्लायडिंग केली ते कुल्लूमधलं सगळ्यात हायेस्ट पॅराग्लायडिंगचा स्पॉट होता. सो 3,000मध्ये आपल्या गाडीपासून तर पॅराग्लायडिंग स्पॉटपर्यंतची त्यांची जी ट्रान्सपोर्टेशन होती ती आणि रिटर्न टू आपल्या कारपर्यंत हे सगळं त्यामध्ये इन्क्लुझिव्ह होतं. पण एक्सपिरियन्स एकदमच थ्रिलिंग होता. सो पॅराग्लायडिंग नंतर आम्ही नेक्स्ट स्पॉटवरती आलो होतो रिव्हर राफ्टिंगसाठी. सो रिव्हर राफ्टिंगचे तिथे 3 वेगवेगळे ऑप्शन होते, 5 किलोमीटर, 7 किलोमीटर आणि लॉंगेस्ट होती 10 किलोमीटरची. सो आम्ही 10 किलोमीटरची राईड घेतली होती. फुल बोट 5 जणांसाठी राफ्टिंगचे 8,000 रुपये होते आणि व्हिडिओचे 1,000 रुपये एक्स्ट्रा होते. सो टोटल 9,000 रुपयेमध्ये ही पूर्ण बोट आम्ही घेतली होती. प्रोटिप देतो मी एक तुम्हाला, 10 ते 12 यावेळेस तुम्ही रिव्हर राफ्टिंगसाठी या, कारण पाण्याची पातळी तेव्हा जास्त असते. सो एक्सपिरियन्स खूप थ्रिलिंग आणि जास्त मिळतो. सो कुल्लूमध्ये ॲडव्हेंचर्स ॲक्टिव्हिटी करून झाल्यानंतर आमचा स्टे होता कसोलमध्ये. पार्वती नदी शेजारी एक कॅम्प होता. सो त्यामध्ये डिनर इन्क्लुझिव्ह होता, पीसफुल वाईब्स होते आणि नाईटला आम्हाला बोनफायरसुद्धा त्यामध्ये इन्क्लूड होतं. सो आमचा आता नेक्स्ट स्पॉट होता मणिकरणला.
सो सकाळी आम्ही मणिकरणला गेलो. तिथे एक्सप्लोअर करण्यासाठी तुम्हाला रामकुंड आहे, सीताकुंड आहे, एक एन्शंट शिवा टेम्पल आहे, राधाकृष्ण टेम्पल आहे आणि गुरुद्वारा साहिब गरम पाण्याचे तिथे झरे आहेत. हे सगळं बघण्यासाठी नक्की या. खूप शांत आणि स्पिरिच्युअल प्लेस आहे. सो मणिकरण एक्सप्लोअर केल्यावरती आम्ही थोडीशी शॉपिंग करून आम्ही भुंतरला आलो, की जो आमचा ड्रॉप पॉईंट होता. संध्याकाळी 7 वाजता भुंतरवरून दिल्लीची सेमी स्लीपर बस होती. सो ओव्हरनाईट जर्नी करून आम्ही सकाळी 5 ते 6च्या दरम्यान दिल्लीला पोहोचलो. तुम्हाला आता मी ऑनेस्ट रिव्ह्यू देतो. ही ट्रिप परफेक्ट आहे कॉलेज फ्रेंड्ससाठी, बजेट ट्रॅव्हलरसाठी आणि फर्स्ट टाईम जे मनालीला येणार आहेत त्यांच्यासाठी. आणि बजेट फ्रेंडली ट्रिप आहे, वेल मॅनेज्ड आहे, नो एनी हिडन चार्जेस, प्रायव्हेट कॅब कम्फर्ट आहे आणि जे साईट सीइंग करण्यासाठी आपल्याला स्पॉट्स आहेत ते आपल्याला गाईड परफेक्टली सांगतात. सो तुम्हाला काहीच सर्च करण्याची किंवा कशाची चिंता करण्याची अजिबात गरज नाही. आणि कॅबवाले जे काका होते आमचे, त्यांचा पण नंबर मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे. सो तुम्ही डायरेक्टली त्यांच्याशी पण रीच आऊट करू शकता. ते पण सगळ्या ह्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतात. सो तुम्ही तुमची पण ट्रिप नक्की लवकरात लवकर शेड्यूल करा. सो आता मी तुम्हाला ट्रॅव्हल एजंटचा इन्स्टा हँडल पण स्क्रीनवरती दाखवतो आहे. सो तुम्ही त्यांना बजेट ट्रिपसाठी रीच आऊट करू शकता. त्यांचे वेगवेगळे पॅकेजेस आहेत आणि वेगवेगळ्या स्पॉट्सचे पण हिमाचलमधले सगळेच पॅकेजेस त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. सो तुम्ही त्यांना रीच आऊट करू शकता. हा व्हिडिओ काही कोलॅबोरेशन व्हिडिओ नाही आहे, मला आवडलं म्हणून मी तुमच्याशी हे सगळं शेअर करतो आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बजेट ट्रॅव्हल आणि ऑनेस्ट रिव्ह्यूसाठी प्रज्वल ईट्स अँड ट्रॅव्हल्सला फॉलो करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे कुल्लूमध्ये आम्ही केलेले ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत ते सगळे दाखवणार आहे.